नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. अमनजोत कौर एका अत्यंत गरीब सुताराची मुलगी. तिने जेव्हा क्रिकेटमध्ये आपलं करिअर करायचं ठरवलं तेव्हा तिच्या वडिलांनी तिला प्रोत्साहन दिलं. तिला क्रिकेटचं प्रोफेशनल ट्रेनिंग दिलं. ज्याच्याजवळ मुलीला क्रिकेटचं किट घेऊन देण्यासाठी पैसे नव्हते तो मुलीचं स्वप्न पूर्ण करण्याकरता दिवस रात्र एक करत होता. यावरून त्यांच्याबरोबरच्या लोकांनी त्याची थट्टा केली. पण वर्ल्ड कपच्या सर्व सामन्यांमध्ये फलंदाजी आणि गोलंदाजीत तिनं तिचं दायित्व अगदी छान निभावलं. अंतिम सामन्यात तर तिने लॉरा वॉल्वर्डचा घेतलेला कॅच हा भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब करणारा ठरला. तिचे वडील आपल्या मुलीला गावात लावलेल्या मोठ्या स्क्रीनवर भारतासाठी वर्ल्ड कप खेळताना बघत होते. तिने पकडलेला कॅच पाहिल्यानंतर टाळ्या वाजवून जो जल्लोष केला गेला ना, त्यात ज्यांनी तिच्या वडिलांना नावं ठेवली ते सुद्धा सामील होते. पण हे सर्व तिच्या वडिलांचा त्याग आणि तिचे अपार कष्ट यामुळे साध्य झालं होतं. मैदानावर तिने डोळे बंद करून हात जोडले होते, देवाचे आभार मानायला. आत्तापर्यंतच्या प्रवासात अनेक कठीण प्रसंगांना ती सामोरी गेली असेल, कधीतरी मनात निराशा आली असेल, पण तिला तिच्या ध्येयापर्यंत घेऊन जाण्यासाठी ऊर्जा ही त्यानंच दिली असेल ना. जो जे वांछिल तो ते लाहो, पण कधी जेव्हा त्याला जो शरण जातो तेव्हा. त्यामुळंच कधी आपल्याला आपण एकटो आहोत असं वाटायला लागलं तर सहज आपली नजर भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या वाक्यावर पडते, तेव्हा तो आपल्यासोबत सदैव आहे याची जाणीव होते. त्यामुळे श्रोते हो, आयुष्यात कितीही कठीण प्रसंग आले तरी आपल्या आराध्याला शरण आपण जायला हवं. कारण आपली श्रद्धा आणि आपलं आराध्य दैवत नक्कीच आपल्याला त्या कठीण प्रसंगातून बाहेर काढण्यासाठी, बाहेर पडण्यासाठी एक वेगळी शक्ती देत असतं, बळ देत असतं. तेव्हा श्रोते हो, हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.